स्वागत आहे आजच्या न्यू एका ब्लॉगमध्ये. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हॉलची क्लिनिंग शेअर केली होती आणि आता मात्र बेडची. तुम्ही बघू शकता 2 दिवस घरी नव्हते. हॉल काही जास्त खराब नव्हता झाला, परंतु बेडचं मात्र पूर्ण स्टोर रूमच बनून गेलेला होता. तुमच्यासोबतही असं होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वात आधी तर बेडवरचं सगळं पिलो वगैरे खाली ठेवून घेतलं आणि मग बेड कवर झटकून छान असं त्याला नीट अँड क्लीन करून घेतलं. कारण की सगळ्यात आपला बेड जर सुंदर दिसला आणि नीटनेटका दिसला, बेडवरती जर सुरकुत्या नसतील पडलेल्या, तर आपल्यालासुद्धा कामाला खूप छान वाटतं. आणि मला तर बेड मात्र तसाच आवडतो. नाहीतर मला असं घर आवरल्यासारखं फील येतच नाही. त्यानंतर मग सगळं पिलो वगैरे छान असे ठेवून दिले आणि मग नंतर मला व्यवस्थित झाडूसुद्धा मारायचा होता. कारण की काल मी झाडू मारून फरशी पुसून वगैरे गावाला गेलेले, परंतु नंतर आल्यानंतर मात्र 24 तास पूर्ण घरांना झाडू नव्हता. तर मग म्हटलं चला आता सगळं एक एक क्लीन करून छान असं झटकून आणि मग झाडू मारून घेऊया. हॉल क्लीन झाला, परंतु मग आपल्याला बेड तर क्लीन करावाच लागेल, म्हणून मग एक एक करून छान असा बेड क्लीन करायला घेतला. जेवढेही कपडे धुतलेले होते ते मी घरात ओढणीवरती आणि काही कपड्यांच्या स्टँडवरती सुकायला टाकलेले होते. कारण की जर बाहेर टाकले असते तर मग माझ्या पतिदेवांच्या लक्षात राहिलं असतं किंवा जर त्यांना आठवण पडली असती तर ते कपडे तसेच बाहेर राहिले असते. म्हणून मग मी स्टँडवरचे सगळे कपडे वरती व ओढणीवरती टाकून घेतलं आणि स्टँड छान असा फोल्ड करून साईडला ठेवून दिला. हा स्टँड घेतल्यापासून खरंच मला खूप सोपं झालेलं आहे, कारण की त्याच्यावरती खूप जास्त असे कपडे मावून जात असतात. तुमच्याकडेही असा स्टँड आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं तर मला आडवा असा स्टँड घ्यायचा होता, परंतु मी विचार केला की त्याला जरा जास्त जागा लागेल ठेवायला आणि हा स्टँड उंच येतो, कपडेही जास्त मावतात आणि ठेवायला प्लस जागा कमी लागते. आडवा स्टँड घेतला असता तर त्याला ठेवायला जास्त जागा लागली असती, म्हणून मी हा मोठा स्टँड घेतला. याला साधारणतः 1 वर्ष झालेलं आहे घेऊन, तरीसुद्धा तो जसला तसा आहे आणि खूप छान असं माझं काम त्याने खूप सोपं केलेलं आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा.